नमस्कार, मी हेमाली मोहिते. झटपट बातम्यांमध्ये आपलं स्वागत. राज्य, देश, विदेश, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातल्या घडामोडींचा आपण झटपट वेध घेणार आहोत. सुरुवात करूया राज्यातल्या घडामोडींनी. प्रणव मुखर्जी भारताचे नवे राष्ट्रपती म्हणून निवडून आले. त्यांनी एनडीएचे उमेदवार पीए संगमांचा पराभव केला. मुखर्जींच्या रूपाने राष्ट्रपती पदाचा मान पहिल्यांदाच बंगालला मिळालाय. प्रणवदांच्या विजयात महाराष्ट्राचाही मोठा वाटा आहे. महाराष्ट्रातून प्रणवदांना तब्बल 225 मतं मिळाली तर संगमांना अवघी 47 मतं मिळाली. भाजपशिवाय इतर सर्व पक्ष आणि अपक्षांची मतं प्रणवदांना मिळाली आहेत. प्रणव मुखर्जींच्या निवडीचे जोरदार स्वागत मुंबईत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलं. विलेपार्ले इथं कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली. यावेळी कार्यकर्त्यांनी एकमेकांना मिठाई भरवून आनंदही व्यक्त केला. तर पुण्यातही प्रणव मुखर्जींच्या निवडीचं जोरदार स्वागत पुणे काँग्रेसच्या वतीनं करण्यात आलं. काँग्रेस भवनात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी एकमेकांना मिठाई भरवून आनंद व्यक्त केला. प्रणव मुखर्जींच्या अभिनंदनाचा ठरावही यावेळी पुणे शहर काँग्रेसच्या वतीनं करण्यात आला. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी रविवारी उद्धव ठाकरे यांची लीलावती हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली. त्यांनी उद्धव यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छाही दिल्या. तर रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानींनीही लीलावतीमध्ये जाऊन उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीची चौकशी केली. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना आज डिस्चार्ज देण्यात येणार आहे. लीलावती रुग्णालयात शुक्रवारी उद्धव यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. पिंपरी चिंचवडमध्ये आयुक्त श्रीकर परदेशी यांना जीवे मारण्याची धमकी देणारं पत्र मिळाल्यामुळे एकच खळबळ उडाली असली तरी आता या मुद्द्यावर राजकीय रंग चढू लागले. ही धमकी जरी आयुक्तांना असली तरी अप्रत्यक्षपणे हे आव्हान दादांनाच असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा आहेत ते दादांच्या भूमिकेकडे. पिंपरी चिंचवडमध्ये शालेय पोषण आहारासाठी आलेली तांदळाची पोती काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असताना पोलिसांनी धाड टाकून दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी तांदळाचा ट्रकही जप्त केलेला आहे. तब्बल $2.25 लाखांचा हा तांदूळ आहे. या प्रकरणी सुरुची कॅटरर्सच्या संचालकासह दोघांना अटक करण्यात आली असून त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाढदिवस साजरा न करण्याच्या सूचना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिल्या होत्या. तसंच वाढदिवसाच्या निमित्तानं होर्डिंगबाजी करू नये असा दमच त्यांनी कार्यकर्त्यांना भरला होता. पुण्यात मात्र अजितदादांच्या या सूचनेला त्यांच्याच कार्यकर्त्यांनी हरताळ फासल्याचं चित्र पाहायला मिळालं. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान, पर्यावरण, विद्यार्थ्यांशी संबंधित कार्यक्रम घेतले खरे, मात्र त्यातही साधेपणाचा लवलेश नव्हता. नेहमीच्याच भपकेबाज पद्धतीनं हे कार्यक्रम झाले. तर होर्डिंगचं दर्शनही संपूर्ण शहरभर झालं. राज्याचं नेतृत्व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वीकारावं, त्यांच्यात कर्तृत्व आहे अशी स्तुती गृहमंत्री आर पाटील यांनी केली आहे. ते पिंपरीमध्ये बोलत होते. राज्याचं नेतृत्व करण्यास सक्षम असलेले ते एकमेव नेते असल्याचं मत आर पाटलांनी व्यक्त केलंय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पावलावर पाऊल टाकत अजितदादा सक्षमपणे काम करत असल्याचंही आर पाटील यांनी म्हटलंय. शरद पवार यांना केंद्रात दुय्यम स्थान देण्याच्या मुद्द्यावर बोलतानाही आबांनी दुय्यम स्थान पवारांना नाही तर महाराष्ट्राच्या वाट्याला आल्याचं मत व्यक्त केलंय. काँग्रेसवरच्या नाराजीनंतर आबांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केलंय. मंत्रालयातल्या अग्नी प्रलयात राष्ट्रध्वजाचं रक्षण करणाऱ्या शूर कर्मचाऱ्यांचा पुण्यामध्ये सत्कार करण्यात आला. विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत शहर राष्ट्रवादीच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्राचा पुरोगामी वारसा या विशेष ग्रंथाचं प्रकाशन देखील यावेळी करण्यात आलं. अजित प्रतिष्ठानच्या वतीनं गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. नाशिक जिल्ह्यात पाऊस सुरू झाल्यानं चाऱ्याचा प्रश्न सुटलेला आहे. इगतपुरी, सुरगाणा, त्रिंबक वगळता इतर तालुक्यामध्ये पाऊस समाधानकारक झालेला नसल्यानं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मात्र अद्याप जैसे थेच आहे. दारणा भावली धरणातील साठा 50% झाला असला तरी जिल्ह्यातील बाकी धरणांमधील परिस्थिती अद्याप चिंताजनक आहे. केवळ फक्त काही टक्के वाढ झाल्यानं जिल्ह्यात टँकर अद्याप सुरूच आहे. त्यामुळे चाऱ्याचा प्रश्न सुटला असला तरी देखील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मात्र काहीसा कायमच आहे.
नाशिक महापालिकेची महासभा भूसंपादनाच्या लक्षवेधीनं गाजली। भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका देवयानी फरांदे यांनी ही लक्षवेधी मांडली। महापालिकेच्या भूसंपादन प्रक्रियेत मनपा अधिकारी हलगर्जीपणा करत असल्यानं महापालिकेला कोट्यवधी रुपयांचा भूर्दंड बसत असल्याचा आरोप सदस्यांनी केला। तर काही लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि बांधकाम व्यावसायिक यांच्या संगनमतानं मनपाच्या आरक्षणावर कब्जा केल्याचा आरोप फरांदे यांनी केला। श्रावण महिना सुरू झाल्यानं नाशिक जिल्ह्यातील आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर इथं कडेकोट व्यवस्था करण्यात आली आहे। शनिवारपासूनच कडेकोट बंदोबस्तासाठी 200 पोलिसांची कुमक शिवनगरीत तैनात करण्यात आली आहे। महादेवाचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक देशभरातून इथं हजेरी लावतात। आजचा पहिला श्रावणी सोमवार, त्यातच नागपंचमीही असल्यानं अनेक भाविक कालसर्पपूजा, सर्पदोष तसंच इतर पूजा करण्यासाठी गर्दी करतात। जिवंत नागपूजेसाठी जगप्रसिद्ध असलेल्या सांगली जिल्ह्यातील शिराळा गावात पारंपरिक पद्धतीनं नागपंचमी साजरी करण्यात येते। नागपंचमीचा उत्सव बघण्यासाठी इतर राज्यातील हजारो भाविक शिराळ्यात दाखल झाले। जिवंत नाग पकडून त्याची घरोघरी पूजा केली जाते। हा सण अत्यंत उत्साहात साजरा करण्यात येतो। निसर्गप्रेमींच्या विरोधामुळे 2002 पासून या उत्सवावर काही प्रमाणात मर्यादा आल्यात। जिवंत नागांची मिरवणूक आणि उंच नागांच्या स्पर्धा बंद करण्यात आल्या। न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पारंपरिक पद्धतीनं घरोघरी नागपूजा करून गावकऱ्यांनी ही परंपरा टिकवली। नवी मुंबईत कचरा नीट उचलला जात नसल्यानं विरोधक चांगलेच नाराज झाले आहेत। नवी मुंबईत 2-2 दिवस कचरा उचलला जात नसल्यानं शहरातल्या कचराकुंड्या ओसंडून वाहत आहेत। महापौरांनी याबाबत नाराजी व्यक्त करत कचऱ्याचं कंत्राट दिलेल्या कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्याचे आदेश दिले। नवी मुंबईत वाशी खाडी पुलाजवळ संशयित बोट आढळली असून त्या बोटीत तस्करीसाठी आणलेलं काळं ऑइल सापडलंय। जप्त केलेल्या 7000 लिटर ऑइलची किंमत 10 लाखाच्या आसपास आहे। हे ऑइल भेसळ करण्यासाठी नवी मुंबईत आणलं होतं। या प्रकरणी 4 जणांना अटक केली आहे। फिरोज अब्दुल करीब खान, मोहम्मद रफिक युसुफ पठाण, नईम मकसूद खान, मालेश्वर कारेनाथ सिदन अशी अटक केलेल्यांची नावं आहेत। यवतमाळ जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपून काढले। या पावसामुळे पैनगंगा नदीला पूर आलाय। या पुरामध्ये 3 जण वाहून गेले तर 15 गावांचा संपर्क तुटलाय। नागपूर तुळजापूर महामार्ग गेल्या 9 तासांपासून बंद आहे। अनेक ठिकाणची वाहतूक ठप्प झाली आहे। चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यात संततधार पावसानं हजेरी लावली आहे। त्यामुळे शहरातले सगळेच रस्ते जलमय झाले। त्यातच 8 तास वीज नसल्यानं नागरिकांच्या समस्येत आणखीनच भर पडली। शहरातल्या अनेक रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलंय। मनपाचं आपत्ती व्यवस्थापन साफ कोलमडल्यानं आणि नाले सफाई झालेली नसल्यानं पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरलंय। बँका, एटीएम आणि दुकानांमध्येही पाणी शिरल्यानं सर्वांची एकच तारांबळ उडाली। खुद्द महापौरांच्या वॉर्डालाच याचा सर्वाधिक फटका बसलाय।